प्रश्न क्रमांक 23,752. प्रश्न क्रमांक 23,752. मंत्री महोदय, आपण उत्तरामध्ये आपण सांगितलेलं आहे, नियम मान्य केलाय, 2-3 होय म्हणाला, चौथ्याला म्हणालेला आहात की या तक्रारी तथ्य काय नाही. पहिल्या 2ला तुम्ही होय म्हणालेला आहात. निकष काय, नियम काय, त्या निकष आणि नियमाच्या नुसार त्याबद्दल आपला खुलासा करावा. मग प्रश्न. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी वाईच्या संदर्भात जो प्रश्न मांडलेला आहे त्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या निविदा काढण्यात आल्या त्या ई टेंडर प्रमाणेच काढण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये कुठेही अनियमितता नाही. परंतु ज्या अधिकाराच्या बाबतीमध्ये आपण जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याची नियुक्ती जी आहे ती लिपिक म्हणून सातारा बाई इथे झालेली होती आणि त्याच्यानंतर त्याला प्रमोशन मिळालं. एक वस्तुस्थिती नक्की आहे की 6 वर्षानंतर त्याची बदली व्हायला पाहिजे होती. ती बदली करण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे आणि त्याची बदली देखील तातडीने केली जाईल. परंतु याच्यामध्ये कुठेही निविदेमध्ये अनियमितता झालेली नाही. जी टेंडर झाली ती ई टेंडरच झालेली आहे. हे त्याप्रमाणे बदली निकषाप्रमाणे झाली पाहिजे. प्रमोशन त्यांनी नाकारलं कौटुंबिक कारणास्तव, असा तुमचा खुलासा आहे. तर ती बदली जी आहे ती निकषाप्रमाणे त्यांची व्हायला पाहिजे नव्हती, ती विलंब झालेला आहे. विलंबाच्या बाबतीमध्ये कोण त्याच्यामध्ये कारणे आहेत का, दोषी आहेत का जाणीवपूर्वक विलंब झाला, याचा खुलासा. सभापती महोदय, जी बदली झाली किंवा पदोन्नती झाली ती योग्य आहे का आणि त्याची बदली का केली नाही याची चौकशी नक्की केली जाईल आणि 6 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याची देखील बदली केली जाईल. प्रश्न क्रमांक 23,249 श्री जयंत पाटील. जयंत पाटील सन्माननीय सदस्य सभागृहात नाही आहेत आणि खरं तर प्रश्न ही आपली सभागृहाची प्रॉपर्टी होते, परंतु कोणी याच्यावरती प्रश्न विचारत नसल्यामुळे तुम्ही विचारताय, चला विचारा. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 23,249 त्या छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, अलिबाग शहराला पाणी पुरवठा करण्याच्या बाबतीतला हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आता अलिबाग शहर किती मोठं झालं हे मंत्री महोदय आपणाला त्या ठिकाणी ज्ञात आहे. तेव्हा त्या अनुषंगानं ही योजना पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आपल्या स्तरावरून तातडीनं कोणती कारवाई करण्यात येणार आणि ही योजना कधी पूर्ण होणार आहे. आजही त्या भागात टँकर आहेत, पाऊस पडतोय पण कमी आहे, तेव्हा ही टँकर कायमस्वरूपी बंद करण्याच्या दृष्टीनं सरकारतर्फे काय उपाययोजना करण्यात येत आहे. माननीय सदस्य विक्रम काळे साहेबांनी अलिबागला टँकर कमी आहेत ही देखील माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे. परंतु या संदर्भामध्ये जो राज्य नगरोत्थान निधी आहे त्याची जी कमिटीची बैठक झाली त्याच्यामधनं सुमारे 49 कोटी 11 लाख रुपयाला त्याला मान्यता दिलेली आहे. याची शिफारस मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा अधिवेशन संपायच्या अगोदर याच्यावर मुख्यमंत्री महोदयांची सही होईल. ही सही झाल्यानंतर ते काम मंजूर होईल आणि काम मंजूर झाल्यानंतर निविदा काढून याचं काम सुरू केलं जाईल. ठीक आहे, समाधान झालेलं आहे जयंत पाटील यांचं. प्रश्न क्रमांक 22,987 सन्माननीय सदस्य श्री धीरज लिंगाडे. प्रश्न क्रमांक 22,987. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. तुम्ही छापल्याप्रमाणे म्हणायचं नाही ना. साहेबांनी म्हटलं. सभापती महोदय, हा जो प्रश्न आहे हा डिसेंबर 2023च्या अधिवेशनामध्ये चर्चेला गेला होता आणि यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी त्यावेळेस उत्तरी दिलं होतं आणि आपणही त्यामध्ये आपलं मत दिलं होतं की अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणामध्ये निकाल घेण्यात यावा. परंतु यामध्ये अजून कुठलाही अपेक्षित असं निर्णय घेण्यात आलेला नाहीये. एखादा जर कर्मचारी त्याच्यावर आरोप असतील तर त्या आरोपाच्या जर तक्रारी झाल्या तर निश्चित त्याच्यावर कार्यवाही होणं हे अपेक्षित असतं. फक्त बदली करणं हे काही अपेक्षित नसतं, कारण ही कारवाई व्हावी हे स्वतः तिथल्या विभागीय आयुक्त यांनी सुचवलं होतं. तरी मी मंत्री महोदयांना हे विचारतो की याच्यावर आपण कधी ऍक्शन घेणार आहे, कारण हा फार मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्यामध्ये चौकशी करणं अतिशय गरजेचं आहे.
अन्य सदस्यांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे, परंतु या संदर्भामध्ये त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांची बदली झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये एका तांत्रिक अडचणीमुळं ही निलंबनाची फाईल ही विधी व न्याय विभागाकडे गेलेली आहे. आजच विधी व न्याय विभागाशी चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर ही फाईल आल्यानंतर विधी व न्याय विभाग जी शिफारस करेल त्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल. पुढे जायचं. प्रश्न क्रमांक 23,041. प्रश्न क्रमांक 23,041. त्याप्रमाणे साहेब एकच प्रश्न विचारतो तुम्हाला. आपण मान्य केलंय की 64 जागा रिकाम्या आहेत. या जागा आपण केव्हा भरणार हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, कंत्राटी तत्वावर आपण जागा भरताय, त्यांना काही जॉब सिक्युरिटी नाही. 1-2 महिने जॉब केले ते सोडून जातात. 60,000 रुपये पगार तुम्ही देता, तर त्यांचं मानधन आपण वाढवणार का? 2 प्रश्न. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी वैद्यकीय अधिकारी भरण्यासंदर्भातला जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, मला इथे सांगितलं पाहिजे की 74 वैद्यकीय अधिकाऱ्यांची जाहिरात देखील निघालेली होती. त्यातले 41 कार्यरत झाले होते. परंतु आपण जे सांगितलं की काही पगाराचा किंवा मानधनांचा डिफरन्स असल्यामुळे ती लोक राहत नाहीत, ती 10 लोक सोडून गेली आणि आता 29 लोक कार्यरत आहेत. परंतु नक्की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं जाईल की या संदर्भामध्ये जी काय मानधन वाढीची प्रोसेस आपल्याला करायची आहे या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जाईल. आणि महत्वाची गोष्ट आपण सांगितली की मेट्रोल रुग्णालयामध्ये जी काही भरती सुरू आहे त्या संदर्भातली जाहिरात काढण्यात आलेली आहे. त्याला प्रतिसाद एकदा, दोनदा, तीनदा चांगला न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा जाहिरात काढण्यात आलेली आहे. मी सांगितलं ना, या संदर्भातली चर्चा ही नक्की सकारात्मक केली जाईल. कारण हा प्रश्न फक्त छत्रपती संभाजीनगर पुरता मर्यादित नाही, हा महाराष्ट्राच्या प्रत्येक रुग्णालयांमधला प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर सकारात्मक भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल. सन्मान सदस्य विक्रम काळे. सभापती महोदय, छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असलेली शहर आहे. मंत्री महोदय, आपण पण अनेक वेळा येत आहे शहरामध्ये आणि झपाट्याने हे शहर वाढतंय. औद्योगिकरण त्या ठिकाणी वाढतंय. शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा ते त्या ठिकाणी केंद्र बनलेलं आहे. आणि या ठिकाणी आरोग्य सुविधाच्या बाबतीमध्ये म्हणजे आरोग्य अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी नेहमीच प्रभारी असतात. तेव्हा किमान जी पदं कायमस्वरूपी आहेत ती पदं कायमस्वरूपी भरण्याच्या बाबतीमध्ये पहिलं पाऊल सरकार कधी उचलणार हा माझा पहिला प्रश्न. आणि हे वारंवार आम्ही सुद्धा आयुक्तांकडे वारंवार याविषयी लोकप्रतिनिधी तक्रार करतो, परंतु ही पदं भरली जात नाहीत. कंत्राटी काम येत नाहीत. इतके डॉक्टर्स आता निर्माण होतात, पण त्यांना जे मानधन आपण देतो ते वाढवलं पाहिजे तर ते आपल्याकडे येतील. ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात कारण तिकडे मानधन जास्त मिळतं. तेव्हा या बाबतीमध्ये आपल्याला मंत्री महोदय की याच्यावर प्रकर्षाने तातडीनं विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे. आपण जरी म्हणला तरी हा प्रश्न जरी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा असला तरी महाराष्ट्रातल्या ज्या महानगरपालिका जिथे मोठी शहर आहेत त्या बाबतीमध्ये, कारण सगळे गरीब लोक हे जे मोहल्ल्यामध्ये राहणारे आहेत ते सगळे बिचारे आरोग्यासाठी तिथं जातात आणि म्हणून त्यांच्यासाठी ही व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे किमान आपण या अधिवेशनाच्या संपण्याच्या अगोदर संबंधित आयुक्त आणि आम्हा लोकप्रतिनिधींमधून बैठक घेऊन याच्यामध्ये काही पुढची पावलं उचलणार आहात का? सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितले की हा फक्त छत्रपती संभाजीनगरच्या मर्यादित महानगरपालिकेचा विषय नाही. मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, या सगळ्याच महानगरपालिकांचा हा प्रश्न आहे. आणि या संदर्भात एका छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची बैठक घेऊन काही उपयोग होणार नाही. त्याच्यावर धोरणात्मक सकारात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये नक्की सकारात्मक विचार आपण करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मानधन वाढवण्याचा विचार होईल. सभापती महोदय, असं कोणतरी येतानाच ओरडलं, म्हटलं हे नवीनच ऐकते. 23,345. स्वागत आपलं सगळ्यांचं. नाही, आम्ही आपल्याकडे परवानगी मागितली. नाही बरोबर आहे, पण एक मिनिट, मला फक्त एक मिनिट निवेदन करायचं आहे. एकच मिनिटाचं माझं निवेदन आहे. आपण मला निवेदनाला परवानगी द्यावी. ठीक आहे, बोला. मी आता परवानगी दिली आहे, जरा थोडं तुम्ही संयमाने. सभापती महोदय, आपण या सभागृहात जो विषय झाला याबद्दल आम्ही आपल्याशी चर्चा केली.
विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची भूमिका आपल्या समोर मांडली. आम्ही त्या बाबतीत पक्षप्रमुखांना सांगितलं. पक्षप्रमुखांनी देखील जाहीरपणे या बाबतीत माता बहिणींची माफी मागितलेली आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता आजपर्यंत कधीही अशा प्रकारे सस्पेंड केला गेला नव्हता. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या निर्णयाचा फेरविचार करावा. आपण सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करावी. उपमुख्यमंत्री किंवा गटनेत्यांना आपण बोलवावं आणि या निर्णयाचा फेरविचार करावा. जर आपल्याला योग्य वाटत असेल तर सभागृह तहकूब करा. कारण ह्या सभागृहात विरोधी पक्ष नेत्याशिवाय काम करणं आम्हाला कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की संविधानाने हे जे काही पद दिलेलं आहे या पदावरच जर बहुमताच्या जोरावर आपण घाला घालणार असाल आणि हे पदच इथे त्या दिवसापुरतं अधिवेशनाच्या काळामध्ये रिक्त ठेवणार असाल तर ह्या सभागृहामध्ये काम करण्याची इच्छा आम्हाला नाही. आम्ही आपला निर्णय होईपर्यंत शांतपणे खाली बसून राहतो. आपल्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो आणि आपण आपला निर्णय योग्य वेळी द्यावा. तोपर्यंत आपण निर्णय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहामध्ये खाली बसून आपलं आणि सरकारचं एकतर्फी चाललेलं कामकाज आम्ही निमूटपणे बघतो. धन्यवाद. प्रसादलांनी परवानगी दिलेली नाहीये. नाही, तुम्हाला मी आता उभी आहे. नाही, तुम्ही बोलायचं नाही, बसा खाली. हे पहा, सन्माननीय विरोधी पक्षाच्या नाही, तुम्ही खाली बसा. आता तुम्ही माझाही संयमची वाट बघू नका. तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये मी. हे पहा, सन्माननीय अनिल परब आणि बाकीचे सगळे सदस्य ही असं एक थोडंसं माझ्यावर दबाव तंत्र तुम्ही केल्यासारखं केलंय असं मला दिसतं आहे. परंतु तुमच्या भावना, मी संवेदनशील व्यक्ती आहे. दुसरं महत्वाचं की आज गटनेत्यांची, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, जरा शांत राहा. मी रागवत नाही असा अर्थ नाहीये. मी रागवत नाही किंवा मला काही उग्र शब्द माहित नाही असं नाही, पण मी ते वापरत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये आपण याल असं माझी कल्पना होती, परंतु आपण तिथे आला नाही, तिथे मला पूर्वकल्पना दिली नाहीत. या संदर्भामध्ये बाकी काही इतर व्यक्तींशी माझं बोलणं झालेलं होतं. आता अशा वेळेला प्रश्नोत्तराचा तास म्हटलं तर बघा, पुढचा जो 6वा प्रश्न आहे तो मराठा आरक्षणावर आहे. सगळे अनेक दिवसापासून जे प्रश्न असतात ज्याच्यावरती सन्माननीय सदस्य जे आहेत त्यांनी काम केलेलं असतं, त्यांची अपेक्षा असते 13 क्रमांकाचा प्रश्न लवकर घ्या. त्याच्यासाठी विनंती करायला दटकेजी, उमा खापरे आणि सगळे सदस्य माझ्याकडे आलेले होते. रमेश पाटील आले होते. अशा वेळेला आता तहकूब करायचा परत प्रश्नोत्तराचा तास, मला गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये तुम्ही सांगितलं असतं तर मी एखादेच त्याचाही विचार केला असता. तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की हा प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या. त्याच्यानंतर आपण, तुम्ही म्हणाल तितका वेळ, 15 मिनिटं, अर्धा तास या संदर्भामध्ये संबंधिताशी चर्चा होईपर्यंत, आणि त्यावेळेला दोन्ही सगळ्यांचे सदस्य, तर माझी तुम्हाला विनंती, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. बाकी प्रश्नोत्तराचा तास होईपर्यंत प्लीज कोऑपरेशन करा. त्याच्यानंतर आपण अर्धा तास थांबवू कामकाज आणि त्यातून काय मार्ग काढता येईल ते पाहूया. ठीक आहे, चला. चला, समाधान झाले का? आरोग्यविषयक प्रश्न पुढे जाऊ. सन्माननीय विक्रम काळे आणि सतीश चव्हाण पुढच्या प्रश्न. धन्यवाद. चला, महोदय. सन्माननीय नाही, सभापती महोदय राहिले. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी कबूल केलेलं आहे बैठकीचं, तर ते मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घ्यावी लागेल. किमान हे अधिवेशन होण्याच्या पूर्वी तरी बैठक घ्यावी अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, आम्ही असं सांगितलं की हा जो विषय आहे फक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेपुरता मर्यादित नाही. मुंबई महानगरपालिकेपासून अ वर्ग असतील, ब वर्ग असतील, क वर्ग असतील, ड वर्ग असतील, या सगळ्या नगरपालिकांच्या बाबत ही बैठक घ्यावी लागेल आणि तशा पद्धतीची विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली जाईल. बरोबर आहे, ठीक आहे. मग आता त्या संदर्भात शासन जरूर विचार करेल, सकारात्मक विचार करावा असं मी सुचवीन. प्रश्न क्रमांक 2033-45 गोपीचंद पडळकरजी, तुमचा प्रश्न आहे. कुठे लक्ष आहे? हा, प्रश्न क्रमांक 23,345. अंबादार नाही होणार ते, ज्याच्याकडे जबाबदारी तेच देणार उत्तर. काय करायचं? राखून ठेवते एकमेकाकडे.
सन्माननीय सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदया, हा सांगली जिल्हा जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विषय आहे. ही कार्यालये 3 ठिकाणी आहेत. हे काय उत्तर देतात ना, आहे ना सगळं व्यवस्थित? 3 ठिकाणी म्हणजे माधवनगर रोडला एक कार्यालय आहे, दुसरं सावळीला आहे आणि तिसरं पाटगावला आहे. एकच खात्याचं कार्यालय हे वेगवेगळ्या 3 ठिकाणी असल्यामुळं लोकांची गैरसोय होते, तिथल्या अधिकाऱ्यांची गैरसोय होतीये आणि म्हणून सातत्यानं हे कार्यालय एका छताखाली यावं अशी मागणी लोकप्रतिनिधींच्याकडून आणि जनतेकडून झालेली आहे. आणि म्हणून माझे उपप्रश्न 3 आहेत माननीय मंत्री महोदयांच्याकडं. जुना बुधगाव रोडवरील मंजूर जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रगतीपथावर असलेल्या इमारत बांधकामचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? नंबर 1. नंबर 2, सदर कार्यालयास अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे स्थलांतर केव्हापर्यंत करण्यात येणार आहे? त्याच्याबद्दलचं निश्चित टाइम आम्हाला सांगावं. आणि प्रश्न क्रमांक 3, सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद सन 2000 पासून रिक्त असल्याने अनेक प्रशासकीय कामास विलंब होत आहे. सदरऊ कामकाज हे प्रभारी अधिकाऱ्यामार्फत चालवण्यात येत असून त्यांचेवर सांगली व सातारा या 2 ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन विभागाचा चार्ज असल्याने त्यांना दोन्ही ठिकाणचे कामकाज सांभाळणे त्रासदायक व गैरसोयीचे असल्याने ते पंधरवड्यात किमान 1 किंवा 2 वेळा सांगली कार्यालयात येतात. तर सबब सांगली जिल्ह्याकरिता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची शासन नेमणूक करणार आहे का आणि ते कधीपर्यंत करेल? सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संदर्भामध्ये एकत्रितपणानं त्या कार्यालयाचं कामकाज करावं असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. प्रशासकीय कामकाज हे माधवनगर रोडच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण करतो आणि जे शिकाऊ म्हणजे लर्निंग लायसन्स आणि पक्की लायसन्स देण्याचं कामकाज आहे त्याला ट्रायल्स वगैरे घ्यावे लागत असल्यामुळं ते पक्का अनुज्ञप्ती देण्याचं काम आणि पाटगाव येथे परिवहन संवर्गातील वाहनांची फिजिबिलिटी देण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहे. आणि जे नवीन कार्यालय आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे त्याच्यासाठी कामकाजात म्हणजे बांधकामाचं काम सुरू आहे आणि त्याला इतर लागणारं फर्निचर असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्या बाबीचं काम सुद्धा या ठिकाणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि हे काम जे फर्निचरचं आहे किंवा इतर काम आहे ते निर्धारित वेळेच्या आत किंवा निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित बांधकाम यंत्रणेला तातडीनं सूचना दिल्या जातील. आणि ज्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे सांगलीचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे त्या बाबतीत नियमित बदल्या ज्यावेळी या ठिकाणी संबंधित संवर्गातल्या अधिकाऱ्यांचे होतील त्यावेळी या बाबतीत निश्चितपणानं उचित कार्यवाही केली जाईल. भुसे साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमचे मित्र देत आहेत, शंभूराजे देसाई. मग पुढचं तुम्ही देणार का उत्तर? उपप्रश्न रिपीट करता का? राहिलाय तो. सभापती महोदया, उत्तर दिले तो सोडून पुढे झालं अर्थात. नाही, आता माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की निर्धारित वेळेत आम्ही ते कामकाज पूर्ण करणार आहोत. पण ती निर्धारित वेळ कोणती आहे ते आम्हाला कळालं तर म्हणजे आम्हाला पुढं पाठपुरावा करता येईल. समाधान होईल. चला, जयेंद्र, प्रश्न केला तुमचा. विक्रम काय? सभापती महोदया, ऑलरेडी मला तेच वाटलं आता कुठे या उत्तरामध्येच सभापती महोदय या उत्तरामध्येच सुधारणा आहे. हे जे माधवनगरचं जे कार्यालय आहे जुना बुधगाव रस्ता येथे ऑलरेडी स्थलांतरित ते झालेलं आहे. स्थलांतरित झालंय म्हणतायत रस्ता. महोदया, माधवनगर रोड आणि सावळी रोड आणि पाटगाव एकाच आपल्या ह्या विभागाचं कार्यालय 3 ठिकाणी आहे आणि एका व्यक्तीला 3 ठिकाणी जावं लागतंय, अधिकाऱ्यांना 3 ठिकाणी फिरावं लागतंय. आणि म्हणून त्याच्याबद्दल आपलं शासनाची भूमिका काय आहे, शासनाचं धोरण त्या बाबतीमध्ये काय आहे हे आम्हाला कळू द्या. लोकांची वारंवार मागणी आहे, 15-15, 20-20 किलोमीटर फिरावं लागतं या एकाच कामासाठी लोकांना. सभापती महोदया, माधवनगर इथे लर्निंग लायसन्सच्या संदर्भातली प्रोव्हिजन होती.
सावळी येथे पक्के लायसन्स जे असतात त्याची तिथे सुविधा होती आणि पाडगाव येथे वाहन योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातली व्यवस्था त्या ठिकाणी होती. परंतु ही वस्तुस्थिती आहे की माधवनगरला लर्निंग लायसन्सच्या साठी त्या ठिकाणी लांबपर्यंत लोकांना जावं लागायचं आणि म्हणून माधवनगरचं जे कार्यालय आहे ते जुना बुधगाव रस्त्याच्या इथे स्थलांतरित झालेलं आहे आणि 1 जुलै 2024 पासून त्या ठिकाणी कार्यान्वित झालेलं आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न 23,576 सन्माननीय विक्रम काळे. महोदय, प्रश्न क्रमांक 23,576 या अनुषंगाने माझी विनंती आहे सभापती महोदय आपणाला की हा अत्यंत महत्वाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे या प्रश्नाकडे लागलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय या सभागृहामध्ये हवे होते सभापती महोदय, त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे सभापती महोदय, कारण त्यांनी गेल्या आंदोलनाच्या वेळेस शिष्टमंडळ सुद्धा पाठवलेलं होतं. ते स्वतः मनोज जरंगे साहेबांशी बोललेले होते फोनवरती सभापती महोदय. त्यांना काही कालावधी सरकारनं दिलेला होता, तो आता संपत येतोय. त्यामुळे या अनुषंगाने ठोस उपाययोजना सरकारकडून होणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे सभापती महोदय कळकळीची की माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण पाचारण करावं, तोपर्यंत प्रश्न हा राखून ठेवा सभापती महोदय, माझी विनंती आहे. उद्या छापल्याप्रमाणे आणि आपण निर्णय द्या. पण या प्रश्नाची संपूर्ण ब्रीफिंग मी घेतलेला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा देखील मी एक सन्मान्य सदस्य आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर जेवढ्या बैठका झाल्या त्या प्रत्येक वेळी मी होतो. आणि नुकतंच जे आंदोलनकर्ते आहेत माननीय मनोज पाटील जरांगे यांनी जे आंदोलन स्थगित केलं, त्यांचं उपोषण स्थगित केलं, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करायला मी आणि सन्मान्य मंत्री महोदय उदय सामंत साहेब, सन्मान्य खासदार संदीपान भुमरे साहेब आम्ही गेलो होतो. या प्रकरणाची माझ्याकडे सविस्तर माहिती आहे. जे जे प्रश्न विचारले जातील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची सरकारची तयारी आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, त्यांचं उत्तर तुम्ही ऐकलेलं नाहीये सभागृहामध्ये. दुसरं तुम्ही पाहिलं असेल की अनेक शिष्टमंडळात किंवा अनेक बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने ते सहकार्य सगळे होते. अशा वेळेला आपण सुद्धा मंत्री असता तर आपण दिसलाच असता तिकडे. प्रश्न असा आहे याच्यामध्ये की ते जर का तयारी दाखवतायत त्यातून तुमचं समाधान झालं नाही तर आपण पूर्वी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवलेलं या प्रश्नावरती. त्याच्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यायचंय की नाही सांगा, पण तुम्हाला ऐकायचंच नसेल असा तुमचा हट्ट असेल तर मग त्यांची तयारी आहे. पण नाही सभापती महोदय, मंत्री महोदयांच्या मग तुम्ही ऐकून घ्या ना, बाकीच्या सदस्यांना काय विचारा, काय विचारायचं. नाही सभापती महोदय, मी आपलं लक्ष ह्या प्रश्नाच्या तीव्रतेकडे आपल्याला सुद्धा माहिती आहे सभापती महोदय. आपण सुद्धा अनेक वेळेला याच्यामध्ये शिष्टमंडळाची भेट घेतली, प्रश्न ऐकून घेतलेले आहेत सभापती महोदय. त्यामुळे आता सभापती महोदय अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचं संपूर्ण लक्ष या प्रश्नाकडे आहे सभापती महोदय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं तर संयुक्तिक होईल सभापती महोदय. एक चांगला मेसेज खाली पोहोचू शकतो, ही माझी विनंती आहे. मंत्री महोदयाच्या कामकाजाबाबत त्यांच्या उत्तराबाबत कुठली शंका नाही सभापती महोदय, पण या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेता आणि महाराष्ट्राचं लक्ष या प्रश्नाकडे लागलेलं आहे, म्हणून माझी आपल्याला कृपया विनंती आहे. सभापती महोदया, आम्ही पूर्ण या जे जे प्रश्न विचारले जातील, जी जी माहिती विचारली जाईल त्याची सविस्तर उत्तर देण्याची आमची तयारी आहे. एवढं होऊन देखील जर सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सभागृहाचं समाधान झालं नाही तर तो अधिकार आपला आहे, आपण निर्णय घेऊ शकता. पण आमचं ऐकून तर घ्या. आम्ही जे प्रयत्न केलेले आहेत, सरकार काय करतंय हे या सदनाच्या माध्यमातून राज्याला समजलं पाहिजे. त्यामुळे आपण हे प्रश्न उत्तर सुरू ठेवावीत आणि आपण त्यांना प्रश्न विचारायची सूचना द्या, आम्ही त्यांना उत्तर देतो. मला याच्यात एक साधं सुचवायचंय. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आज सगळ्या महाराष्ट्रामधले अनेकांचं लक्ष आहे हा प्रश्न आलाय म्हटल्यावर. अशा वेळेला आपण चर्चाच न करता जाऊ दिलं वाट, त्यापेक्षा ऐकून घ्या. जे प्रश्न राहतील त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू, प्रश्न विचारा ना तुम्ही. तुम्हाला नसेल विचारायचं बाकीच्यांना विचारू द्या. पूर्वी आपण भाईंच्या लक्षवेधीसाठी थांबवून ठेवलं होतं, आले होते सीएम. ठीक आहे सभापती महोदया. सभापती महोदय, या वेळेला जेव्हा हे आंदोलन झालं सभापती महोदया आणि लाखोच्या हजारोच्या संख्येनं हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले होते, त्यावेळेस संपूर्ण मुंबई बंद होईल का काय अशा प्रकारची सुद्धा भीती निर्माण झालेली होती. आणि त्या आंदोलनस्थळी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब गेले. त्यांनी त्यांचं निवेदन घेतलं.
त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सभापती महोदय आणि 10% आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा सभापती महोदय त्या ठिकाणी जाहीर केला. त्याबाबतचा शासन आदेश सुद्धा निर्मिती केला. परंतु त्यांच्या अजून काही मागण्या आहेत सभापती महोदय, त्या मागण्या आम्ही 1 महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रमुख म्हणून दिलेलं होतं. परंतु त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. म्हणून सभापती महोदय पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलेलं होतं आणि त्या उपोषणाला भेट द्यायला शिष्टमंडळात स्वतः माननीय मंत्री महोदय राजे साहेब होते, उदय सामंत साहेब होते आणि ते भेट दिल्यानंतर जे काही त्यांनी आश्वासन दिले सभापती महोदय, ती आश्वासन सभापती महोदय त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी 1 मिनिटामध्ये नाही, तुम्ही प्रश्न विचारा. हो प्रश्नच विचारतो, प्रश्नावर येतो सभापती महोदय, की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जे काही हरकती आल्यात सरकारकडं त्याच्यावर 1 महिन्यात निर्णय घेऊ असं जे म्हटलेलं होतं त्याचं काय झालं? त्या हरकतीवर निर्णय सरकारचा झाला काय? त्याचबरोबर दुसरी जी मागणी त्यांची होती की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना शपथपत्र घेऊन तुम्ही प्रमाणपत्र द्यावं, ही पण मागणी सरकारकडे केलेली होती. त्या बाबतीत शासनानं काय निर्णय घेतलेला आहे? आणि न्यायालयाकडून आरक्षण मिळेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना 100% शिक्षण मोफत द्यावं, ही पण मागणी आपल्या निवेदनामध्ये केलेली होती. त्याचा निर्णय सरकारनं घेतला काय? आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी वसतिगृह सुरू करावं याची घोषणा सुद्धा सरकारने केलेली होती, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी का झाली नाही, हा माझा प्रश्न सभापती महोदय या निमित्ताने या ठिकाणी आहे. आणि आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं सभापती महोदय, पण अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तेव्हा या बाबतीमध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे सभापती महोदय? मंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, या प्रश्नामध्ये सर्वप्रथम आपण जर प्रश्नाचा मसुदा वाचला, प्रश्न क्रमांक 23,576, तर मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत कायदा विधिमंडळाच्या गतसत्रात संमत झाला असून मराठा समाजाला आरक्षण जाहीर करू नये, त्यांना वेळेत दाखला न मिळाल्याने, हा पहिला प्रश्न आहे आपला. म्हणजे मूळ जे प्रश्न आहे आपण जर वाचले, आता सन्मान्य विक्रम काळे सरांनी जे प्रश्न विचारले ते याच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे पहिलं मूळ जे प्रश्न आहेत आपले छापील प्रश्न, त्याचं उत्तर पहिल्यांदा देतो आपल्याला की सन्मान्य सभापती महोदया, एकूण हा जोपर्यंत जेव्हा आपण हा विशेष मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला तोपासून आजपर्यंत आपण 1,36,690 दाखले हे आतापर्यंत या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत आणि केवळ 28,165 दाखले आपल्याकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे आपण जे पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की याच्यामुळे दाखले मिळत नाहीत, दाखले मिळायला विलंब होतात, आपण प्रमाण जर पाहिलं तर जवळपास 1,36,000 म्हणजे 1.5 लाखापर्यंत दाखले आपण दिलेले आहेत आणि 28,000 दाखले प्रलंबित आहेत. आणि हे देखील दाखल्यांच्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र कक्ष हे प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये, प्रांत कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू केलेले आहेत आणि या दाखल्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशा सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. नंबर 1, सन्मान्य सभापती महोदया, या बाबतीत आपण सांगितलेलं आहे की मराठा आंदोलकांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आणि या बाबतीतलं निवेदन सरकारकडे 22/5/2024 या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि जे सन्मान्य काळे सर म्हणाले तसं हे झाल्यानंतर माननीय मनोज पाटील जरांगे साहेब जेव्हा आंतरवाली सराटीला उपोषणाला बसले होते त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. थोडस सभापती महोदया, मला आपल्या माध्यमातून सदनाला हे आश्वस्त करायचं आहे की पहिली मागणी जेव्हा सुरुवातीला मनोज पाटील जरांगे साहेबांचं आंदोलन झालं तेव्हा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं ही होती. त्या मागणीच्या अनुषंगानं बराच कालावधी गेला आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीतला निर्णय मनोज पाटील जरांगे साहेबांची चर्चा केली आणि विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आपण 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा केला. तो कायदा विधानसभेनं संमत केला, राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी झाली, कायदा अंमलात आला. काही लोकांनी ते न्याय प्रविष्ट केला, न्यायालयामध्ये त्या कायद्याला चॅलेंज केलं. पण सरकारनं न्यायालयामध्ये काय काय प्रयत्न केले
या बाबतीतली सविस्तर प्रत्येक तारखेला काय झालं याची सविस्तर माहिती या ठिकाणी माझ्याकडे आहे. मी ती सविस्तर माहिती वाचून सदनाचा वेळ घेत नाही, पण या कायद्याला स्थगिती मिळणार नाही आणि अजूनपर्यंत तरी कोर्टानं ह्या कायद्याला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळं पहिली जी मागणी होती आरक्षण द्या, ती मागणी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन सांगितलं की मी देणार आणि तो त्यांनी दिला. आजही ते अस्तित्वात आहे. त्यानंतर प्रश्न समोर उपस्थित राहिला सगळ्या सोयऱ्यांचं काय. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ज्याचा उल्लेख वाशीचा केला, माननीय मुख्यमंत्री महोदय जो धडक मोर्चा मुंबईकडे यायला निघाला, माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः मोर्चाला सामोरे गेले. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राज्याच्या माननीय मुख्यमंत्री हे कधी कुठल्या मोर्चाला स्वतः सामोरे गेले नाहीत. मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवलं असेल किंवा मोर्चातल्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयाने भेटायला आलं असेल, पण माननीय मुख्यमंत्री महोदय गेले. त्यांनी मान सन्मान पद प्रोटोकॉल ह्याचा कसलाही विचार केला नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे, मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली हे साहेबांनी मनामध्ये निश्चय केला आणि तिथं गेले. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शब्द दिल्याप्रमाणे आपण ड्राफ्ट तयार केला. जो ड्राफ्ट माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांनी त्यांचे जे मुद्दे सांगितले त्याप्रमाणे प्रारूप तयार केलं, पब्लिक डॉमेन मध्ये आपण ते दिलं. आपल्याला सुद्धा ती प्रोसिजर माहिती आहे की एखादा कायदा करताना, एखादा सगळ्या सोयऱ्याचा निर्णय घेताना आपल्याला पब्लिक डॉमेन मध्ये तो द्यावा लागतो. सभापती महोदया 8 लाखापेक्षा जास्त हरकती त्याच्यावरती आल्या, 8 लाखापेक्षा जास्त. आणि मध्यंतरीच्या काळात ह्याची स्क्रुटिनी सुरू झाली. आपल्याला देखील माहिती आहे सभापती महोदया, लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये सगळे स्टाफ, मंत्रालयीन कार्यालयीन कर्मचारी सुद्धा निवडणूक कामासाठी पुल ऑन केले होते. निवडणूक आयोगाला ते अधिकार होते. अगदी मंत्री आस्थापनेवरचे सुद्धा काही कर्मचारी हे 2 महिने लोकसभेच्या कामासाठी तिकडे गेले. त्यामुळे 2 महिने हे काम थोडंसं संत झालं. पण नंतर जेव्हा मी अंतरवाली सराटीला जाऊन आलो, नंतर परत मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि राहिलेल्या ज्या हरकती आहेत त्या राहिलेल्या हरकतीवरती सुद्धा स्क्रुटिनी करण्याचं काम विभागाने सुरू केलेलं आहे. आणि त्या सुद्धा हरकती लवकरात लवकर या ठिकाणी आपण त्याचा पॉझिटिव्ह बाजूनं किती आहेत, विरोधात किती आहेत, ज्या बाजूला आहेत त्यांचं काय कसं काय स्वरूपाचं म्हणणं आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांचं काय स्वरूपाचं म्हणणं आहे, जे न्यूट्रल आहेत त्यांचं काय, अशा पद्धतीचं टॅब्युलर फॉर्म मध्ये त्याची सुद्धा स्क्रुटिनी करण्याचं काम विभागामध्ये सुरू आहे. हा दुसरा विषय. तिसरा विषय सन्माननीय सभापती महोदया, माझ्याकडे आता सुद्धा काळेसर ते टिपण आहे डायरीत लिहून घेतलेलं. ज्या दिवशी मी मनोज पाटलांच्याकडे गेलो त्याने आम्हाला सांगितलं की हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत तुम्ही ते लागू करा. आणि हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत सन्माननीय सभापती महोदया, निजाम स्टेट मध्ये जे 9 जिल्हे आपले आहेत, जे मराठवाडा रिजन मधले 9 जिल्हे आहेत, जे पूर्वी निजाम स्टेट मध्ये त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळत होतं, स्वतंत्र हैदराबाद स्टेट झाल्यानंतर ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जे मूळ कागदपत्र आहेत ते आज हैदराबाद गव्हर्नमेंटकडे आहेत. सन्माननीय सभापती महोदया, आपण 3 पत्र ही त्या स्टेटला दिली की तुमच्या सर्टिफाईड कॉपीज आम्हाला द्या. आपण बघतो सभापती महोदय सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर एक गॅजेट येतं, आणखीन एक दुसरं कुठलं तरी कुणीतरी बोगस पाठवतं काहीतरी, हे गॅजेट आहे ते गॅजेट आहे. म्हणून मी मान्य मनोज दादांना सुद्धा सांगितलं की आम्ही हैदराबाद गव्हर्नमेंटच्या मुख्य सचिवांना विनंती केलेली आहे, तुमच्या सीलचं, तुमच्या सरकारच्या सही शिक्क्याचं गॅजेटची प्रिंट कॉपी द्या, कलर प्रिंट कॉपी द्या, स्कॅन कॉपी द्या, पण त्याच्यावर तुमचा सही शिक्का पाहिजे की जे अधिकृत आम्हाला ग्राह्य धरता येईल. ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलाय. सन्माननीय सभापती महोदया, कालच परवा दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे नवीन मुख्य सचिव आलेले आहेत, ज्या श्रीमती सौनिक मॅडम यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आवश्यकता पडली तर तुम्ही स्वतः त्यांच्या मुख्य सचिवांशी बोला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅजेटची ऑफिशियल कॉपी ही आपल्याला प्राप्त करून घ्या. या सगळ्या बाबतीत आपल्या सुरू आहेत. आणि आपल्याला मी सन्मान्य सदस्य सांगेन की माननीय मनोज पाटील साहेबांनी मी म्हणलं होतं की 2 महिन्याचा वेळ आम्हाला द्या. आम्ही 2 महिन्याचा मागितला होता. मी सांगतो ना काय घडलं ते, तिथं रेकॉर्डिंग आहे सगळं, तुम्ही बघा काढून. टीव्हीवर ऑनलाईन चाललो, म्हणजे लाईव्ह चाललं होतं सगळं.
मी त्यांना म्हटलं 8 लाख हरकतीवरची स्क्रुटनी करणं, हैदराबाद गॅजेट मिळाल्यानंतर आपल्याकडं त्या गॅजेटच्या संदर्भामध्ये जी 3 सेवानिवृत्त न्यायमूर्तींची कमिटी आहे, जस्टिस भोसले, जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुक्रे, या 3 न्यायाधीशांच्या सुप्रीम हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या अभ्यास मंडळाकडनं त्याच्यावरचा अभिप्राय घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला 2 महिने लागतील. पण माननीय मनोज पाटलांनी सांगितलं की 2 महिने नाही, त्यांनी तर पहिलं म्हटले 30 जूनच्या आतच करा. पण परत मी विनंती केल्यावर ते म्हटले आता तुम्ही आलाय, मी तुम्हाला 1 महिना वेळ देतो, आणि त्यांनी 13 जुलै पर्यंतचा वेळ दिलाय. 1 दिवसही सभापती महोदया आम्ही वाया घालवलेला नाही. आता जरी विधानसभेचं कामकाज सुरू असलं, माझा विभाग आहे, माझ्याकडं या अधिवेशनापुरता सामान्य प्रशासन विभाग आहे, तरी सुद्धा रोज विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही बसतोय. किती पुढे आपण गेलो, आपण काय करू शकतोय, या मागणीप्रमाणे आपण 15 दिवसात किती पुढे गेलो, 1 महिन्यात किती पुढे जाणार, या सगळ्यावरती सभापती महोदय आमचं काम सुरू आहे. त्यामुळं मी आपल्या मार्फत एवढा विस्तृतपणानं सन्माननीय सदस्य काळे सरांना आणि सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा दिलेला आहे, तो कायदेशीर, कायद्याच्या चौकटीत बसणारा, कॉन्क्रीट असणारा, आणि जसं 10% आरक्षण कोर्टात टिकलं तसं टिकणारं, हे सगळे निर्णय करण्याचा राज्य सरकार निश्चितपणानं युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. सन्माननीय जयंत पाटील. सभापती महोदय, गेल्या अधिवेशनात मंत्री महोदयांनी आणि शासनाने ते सांगितलं, तेच उत्तर तुम्ही या ठिकाणी देतात. सभापती महोदय, आम्ही या सभागृहामध्ये चर्चा करतो, या वेळेला गेल्या वेळेला आरक्षणाबाबत चर्चा झाली, त्यावेळेला पण आम्ही इथे मागणी केली की जातीय निहाय जनगणना पहिल्यांदा करा आणि आरक्षण वाढलं पाहिजे. आरक्षण तुम्ही 10% वाढवलं, ते वाढवता येतं का? कायद्याप्रमाणे वाढवता येत नाही. आणि त्यामुळे सभापती महोदया, या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत जी एका कोणी शहाणीने एक केस टाकली, त्याच्यावर आज आपण सगळं थांबलेलो आहोत. म्हणजे ही सगळी लबाडी चाललेली आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाजाला या ठिकाणी खेळवण्याचं काम चाललेलं आहे. सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये काही रस नाहीये, आणि म्हणून हे आरक्षण वाढवण्याचं धोरण आणि त्यावर तुमच्या मंत्रिमंडळ, तुमची जी कमिटी नेमली, त्याच्यावर चर्चा झाली का? नंबर 1. नंबर 2, हे आरक्षण जे आहे याच्या आधी तुम्ही जे वाढवलं होतं, जसं आर्थिक दृष्ट्या दुर्बल आपण वाढवलेलं आहे, की ज्याला तुम्ही 10% दिलेलं आहे केंद्र सरकारने, ते कुठल्या कायद्याने दिलंय? जर आपल्याला वाढवता येत नाही, मग तो कुठल्या कायद्याने ते दिलेलं आहे? त्याची पण कमिटीने विचार केला आहे का? कमिटीने त्याचा अभ्यास केलाय का? आणि तिसरा प्रश्न, जातीय जनगणना तामिळनाडूने केली, बिहारने केली, बिहारला परवा स्टे आलेला आहे, त्याबाबत विचार-विनय राज्य शासन हे आरक्षण देण्याबाबत देताना करेल का? या 3 माझ्या प्रमुख प्रश्न आहेत. सभापती महोदया, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भाई जगताप साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलं, आपण हा 10% आरक्षणाचा कायदा करताना दोन्ही सभागृहांनी एकमतानं हा कायदा पारित केलेला आहे. हा कायदा करताना या बाबतीतलं विस्तृत या ठिकाणी सभागृहाचं मत, शासनाचं मत, हा 10% आर्थिक मागास कसा आहे हा समाज, हे पटवून देणारं विस्तृत विश्लेषण त्यावेळी आपण केलेलं नंबर 1. आणि राहिला प्रश्न जातीय जनगणनेचा, तर हा माझ्या माहितीनुसार आजच्या या प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. या बाबतीत सविस्तर शासनाची भूमिका या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो. वसतिगृहांच्या बाबतीत ज्या ठिकाणी आपण वसतिगृहाची बांधकामं सुरू केलेली नाहीत, अशा ठिकाणी भाडे तत्वावर आपण वसतिगृह सुरू केलेली आहेत, आणि सर्व विभागीय आयुक्तांना यासाठी जागा, सरकारी जागा वसतिगृहाच्या उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत. जिथं जिथं जागा उपलब्ध झाल्यात तिथं तिथं मॉडेल प्लॅन आपण त्या वसतिगृहांचा तयार केलेला आहे. जिथं जागा उपलब्ध झाल्यात त्या ठिकाणी आपण वसतिगृहांची कामं सुरू केलेली आहेत. सन्माननीय काळे सरांनी पोलीस केसेसचा एक विषय सांगितला, आणि तोच प्रश्न
माननीय मनोज पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं, जो त्या डायरीमध्ये मी लिहून घेतलेला आहे तो राहिला मगाशी मला उत्तर द्यायचा. याच्यामध्ये सन्माननीय सभापती महोदया, राज्य सरकारची भूमिका आहे की 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर आपण ते गुन्हे मागे घेत नाही. या बाबतीत माननीय मनोज दादांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, जे गुन्हे जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीनं गुन्हे मागे घेण्याची शिफारस केलेली आहे. असे जवळपास 157 गुन्हे आहेत आणि 36 गुन्हे असे आहेत की ज्या गुन्ह्यांवरची शिफारस समितीने केलेली नाही. तर या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री या दोघांच्याशी चर्चा करून या गुन्हे सुद्धा जे काही निकषामध्ये आहेत ते काढून घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल. सन्माननीय नाही काळे साहेब, 1 मिनिट. अमोल मिटकरींनी हात वर केला, देते तुम्हाला, शेवटी देते. तेच कपिल पाटील माझा प्रश्न मराठा आंदोलकांवरील जे गुन्ह्यासंदर्भात होता त्याचं उत्तर दिलं ना, त्याचं उत्तर दिलंय, त्याच्यामुळे तुमचं समाधान झालं. नाही, कपिल पाटील विचारायचं ना. विक्रम काळे, देते मी तुम्हाला. धन्यवाद सभापती महोदया. सभापती महोदया, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रात कमालीची कटुता निर्माण झाली आहे. गावागावात विष पेरलं गेलेलं आहे. त्यामुळे शासनानं याबाबत तातडीनं मार्ग काढला पाहिजे. आपण म्हणाला होतात की सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळे सोयरेपासून ते ओबीसीच्या प्रश्नावरती शासन खुलासा करेल आणि मार्ग काढेल. तर ते कधी करणार हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की जात गणनेचा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे, त्याशिवाय याची गाठ सुटणार नाही. आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जात गणना केली पाहिजे, ती करणार कधी, कशी करणार, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न ज्याचं आपण मगाशी उत्तर दिलं की मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी 9 शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने, राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र 10% दिलंय त्याला 9व्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का, याचा खुलासा पण करा. सन्माननीय सभापती महोदया, मगाच्या उत्तरामध्ये एक ऍडिशन आहे. पोलीस केसेस मागे घेण्यासंदर्भात मी म्हटलं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांशी चर्चा करीन. त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याशी चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. भाऊ नाथाभाऊ बरोबर, तुम्ही सतीश सरावला विनाकारण डिवचायचा प्रयत्न करताय. मी आणि ज्या 3 जस्टिस लोकांचं मी नाव सांगितलं मगाशी, जस्टिस भोसले, जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुकरे, नाही जस्टिस गायकवाड, अशा 3 सेवानिवृत्त हायकोर्ट, माझ्याकडनं चुकून जस्टिस सुकरेंचं नाव त्या ठिकाणी आलं होतं, तर ती एक दुरुस्ती माझ्याकडे आहे. आणि सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब जे म्हटले की सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारकडनं आश्वासन दिलेलं होतं, या बाबतीत आजच दोन्ही माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि त्या दोघांशी चर्चा करून या बैठकीचं नियोजन कसं करायचं या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. आता नाही उत्तर दिलंय. उरलेल्या 2 प्रश्नाचं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक जात गणनेचा प्रश्न तो अनुत्तरित राहिलाय, त्याचं काय, आणि मराठा आरक्षणाला 9 शेड्यूलचं संरक्षण देणार की नाही त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी लागेल केंद्र सरकारला, ती तुम्ही केली आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. नाही 1 मिनिट मंत्री महोदय. हे पण काही प्रश्न धोरणात्मक जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये इथल्या इथे तुम्ही मंत्रिमंडळाकडून अपेक्षा कराल की हो का नाही मध्ये उत्तर. नाही कपिल जी शांत राहा. नाही ठीक आहे, तुमचं समाधान झालेलं नाहीये. नाही पण सन्माननीय सभापती महोदया, माननीय कपिल पाटील साहेब म्हटले की शेड्यूल 9चं संरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं केंद्राला विनंती करणार का. बिहार राज्यानं कशा पद्धतीनं तो प्रस्ताव तयार केलेला आहे, कशा पद्धतीनं ठराव केलेला आहे, कुठल्या गोष्टींचा त्याला आधार घेतलेला आहे. आपण 10% आरक्षण दिलं आणि त्यांनी जे वेगळं आरक्षण दिलं याच्यामध्ये काय तफावत आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती समोर या सगळ्या बाबी ठेवल्या जातील. पहिल्यांदा 1 मिनिट ऐका, पहिल्यांदा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती याच्यावरती स्वतः अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल आम्ही मंत्रिमंडळापुढे ठेवू. कपिल पाटील नाही आता पद्धत योग्य नाहीये, त्यांचं पूर्ण होऊ द्या. असं नाही तुम्ही नाही पण तुम्ही त्यांचं पूर्ण झाल्यावर बोला ना. हे पण त्यांचं पूर्ण झाल्यावर
असं सन्मान्य- मंत्री बोलताना तुम्ही नाही वारंवार खंडित करू शकत नाही. हे तुम्ही बघा, खाली बसा. त्यांचं माननीय- झाल्यावर बोलायला देते मी. माननीय सभापती महोदय, मी एवढं स्पष्ट खाली बसा. सांगतोय, बिहारचा निर्णय होऊन किती दिवस झाले? 1 महिना 1.5 महिना झाला, बरोबर आहे? ऐका ना, कपिलजी, ऐका ना. सन्माननीय आता हे कपिल बघा, पाटील खाली बसा. एवढं विस्तृत उत्तर मी देतोय. बिहार सरकारनं कुठल्या बाबींचा आधार घेतला, तो ठराव करताना कुठल्या गोष्टींचा समावेश केला, आपण दिलेलं आरक्षण, त्यांनी दिलेलं आरक्षण, याच्यामध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी पहिलं उपसमितीकडे आल्या पाहिजेत ना. मराठा आरक्षणाशी संबंधित आहे ना, त्याच्यासाठी कॅबिनेटनं उपसमिती नेमलेली आहे ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी उपसमितीकडे येतील. येणाऱ्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे, त्या येणाऱ्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाईल आणि निश्चितपणे आरक्षण टिकण्यासाठी जे करावं लागेल ते निश्चितपणाने हे सरकार करेल. नाही, आता पुढच्या प्रश्नाकडे चला. राहिलेल्या विषयावरती परत आपण चर्चा घेऊ शकतो आणि त्यांनी सांगितले उपसमिती. नाही, आता खूप वेळ झालेला आहे आणि अजून प्रश्न सरकार सोडवण्यासाठी बांधलेले तुम्हाला सांगितलेले नाही. आता ऍडव्होकेट अनिल परब तुम्ही प्रश्न विचारणार आहे का? 23,721 नाही. बरं, मग श्रीकांत भारतीय सभागृहात नाहीयेत. 23,763. पुढचा 9 नंबरचा प्रश्न नाही घेता येणार, निलंबित आहेत ते. त्यानंतर 11 नंबर अशोक उर्फ बाई जगताप विचारणार नाहीयेत मला वाटतं. 12 आमशा पाडवी. हा, 10 घ्यायचा आहे का श्रीकांत भारती यांचा? नाही, 10 नंबर ठीक आहे. कोण पुकारते 10 नंबर? पण हे पहा, प्रसादजी लाड सकाळी श्रीकांत भारतीय सभागृहात होते बरं का, त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रश्नाच्या वेळेला ते अनुपस्थित आहेत. ही योग्य आहे का गोष्ट सांगा तुम्ही? आता मी प्रॉपर्टी देते, सभागृहाची प्रॉपर्टी आहे, तुम्ही विचारा, उमाताईंनी विचारा, तुमच्या पक्षांतर्गत तो प्रश्न आहे, परंतु सदस्य उपस्थित पाहिजे ना प्रश्नोत्तराला. नागपूरला गेले, ठीक आहे. उमाताई विचारा. 10 नंबरचा आहे ना, 23,749. 23,749 नंबर आहे. 23,479. सभापती महोदया, नाही, चर्मकार छापल्याप्रमाणे सांगा योद्धा ना. चर्मक सभापती महोदयाच्या आपल्याप्रमाणे हा, आता विचार. चर्मोद्योग महामंडळाचे सर्व थकीत कर्ज बिनशर्त माफ करावे व पुढील कर्ज जाचक अटी रद्द करून सरळ पद्धतीने देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या होत्या. त्याच्यामध्ये गटर कामगार महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद व ग्रामपंचायत स्तरावर बैठका व अपघात आरोग्य विमा देण्यात यावा. देवनार येथील महामंडळाच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक लेदर हब, ब्लस्टर व प्रशिक्षण जागतिक दर्जाचे विक्री केंद्र तसेच हॉस्टेल उभारण्यात यावे. बांद्रे येथील एकमेव चर्मकला महाविद्यालय पूर्ववत करून लेदर इंजिनिअरिंग पदवी व इतर लेदर कोर्सेस सुरू करण्यात यावे. अशा सर्व मागण्या केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये मला इथे नमूद करायचंय की दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांची ह्या संदर्भात बैठकही झाली. याला 6 महिने उलटून गेले, तरीही याच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही आणि हे कधी करण्यात येईल, डिक्लेअर कधी करण्यात येईल असा माझा प्रश्न आहे. माननीय सभापती महोदया, या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये संत रोहिदास चर्मकार चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मुंबई याच्या स्थापनेपासून जवळपास सांबार, मोची, होलार, ढोर या समाजातील राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजनांकरता लाभार्थ्यांना या ठिकाणी कर्ज दिलं जातं आणि हे कर्ज माफ करावं अशा पद्धतीची 14 नंबर आहे. प्रश्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. या बाबतीमध्ये बैठकी झाली आणि त्याच्यामध्ये हा विचार करण्यात आला की ओटीएस करता येतं का, वन टाइम सेटलमेंट करता येते का, किंवा याच्यावर काही मार्ग काढता येतो का, अशी बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु अजून अंतिम निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या अध्यक्षतेखाली 12 फेब्रुवारी 2024 रोजी सह्याद्री अतिगृह मलबार हिल इथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये
जे गटाई स्टॉल आहे, पूर्वीच्या काळामध्ये गटाई स्टॉल हे पत्री असायचे, तर ते आता फायबरचे घ्यावे अशा पद्धतीची मागणी या समाजातून बऱ्याच ठिकाणाहून येते आहे. त्यामुळे त्याचाही निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर देवनार येथे 2 एकर जमीन या ठिकाणी या समाजाची आहे आणि मुंबई येथील चर्म उद्योग महामंडळाच्या 2 एकरच्या जमिनीवर सर्वकार समाजातर्फे मागण्या आल्या होत्या. त्याच्यामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये 26 जून 2024 साली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी याची मान्यता दिलेली आहे. त्यानुसार संबंधितांना सूचना सुद्धा दिलेल्या आहे. म्हणून या विविध ज्या मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या होत्या त्याच्यापैकी संत रोहिदास जयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात यावी याच्याकरता मुंबई या महानगरपालिकेच्या कमिशनरांना, त्याचप्रमाणे ठाणे, जिथे जिथे महानगरपालिका आहे तिथे मोठ्याच प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती. तशा सूचना मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहे. जेवढे प्रश्न या प्रश्नांमध्ये विचारले गेले त्याच्यापैकी बहुतांशी प्रश्नांना या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी मान्यता दिलेली आहे. पण याच्यामध्ये जो सगळ्यात जटिल प्रश्न आहे तो म्हणजे कर्जाच्या बाबतीमध्ये. कारण कर्जाला ओटीएस, खाजगी मी कर्ज घेतलं त्याला ओटीएस करता येतं, पण हे महामंडळाचं कर्ज आहे. त्यामुळे शासन आता याच्यामध्ये या विचारात आहे की या कर्जाच्या बाबतीमध्ये कसा निर्णय घ्यावा. मला वाटतं 92 कोटी रुपये टोटल हे कर्ज या समाजाला दिलं गेलेलं आहे. तर तो एक प्रश्न राहिलेला आहे. त्याच्या बाबतीतही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा सरकारचा मानस आहे. आणि मला तरी असं वाटतं की या समाजाच्या महामंडळावर सभासदांची नियुक्ती करावी, अध्यक्षाची नियुक्ती करावी याच्याकरता राज्यपालांकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. ज्यांनी ज्यांनी इथे इच्छा प्रकट केली तर आपण सरकार म्हणून फक्त राज्यपालांकडे या गोष्टी पाठवू शकतो, तेवढी माहिती तिकडे दिलेली आहे. तो निर्णय झाल्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षाची आणि सभासदाची सुद्धा नियुक्ती करण्यात येईल. ठीक आहे. प्रवीण दरेकर त्याच्यानंतर पाहिजे. सभापती महोदय, चर्मकार समाजाच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. सभापती महोदय, तसं पाहिलं तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बैठका होतात, मुख्यमंत्री मान्यता देतात, परंतु त्या ठिकाणी अंमलबजावणी न झाल्यामुळे आपले निर्णय होऊनही त्या समाजाला कुठल्याही प्रकारचा लाभ सभापती महोदय या ठिकाणी दुर्दैवानं होत नाही. 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि 5-6 महिने नुसतं त्यांचे मिनिट्स मान्यतेला लागतात. आता निर्णयही तुम्ही मान्यतेचा घेतल्याचं जूनला सांगितलं, पहिलं त्याची अंमलबजावणी आपण टाइम बाउंड कधी करणार आहात एक प्रश्न. दुसरा, चर्मकार समाज अत्यंत कष्टानं त्या ठिकाणी कुठे फुटपाथवर, कुठे गावाच्या वेशीवर, मुंबईत ते पत्र्याची पेटी, कुठे लाकडाची पेटी घेऊन त्या ठिकाणी कष्ट करत आपल्या चपला बनव, चपला दुरुस्त कर हे काम करतोय. आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे सभापती महोदय. एकीकडे बाटा बिटा मोठे परदेशातले शोरूम आहेत, एक एक चप्पल 1-2 लाखाची पण घातली जाते. मी नाव नाही घेत, त्याने तोंडावर हात ठेवलं. त्याच्यामुळे 2-2 लाखाच्या चपला घातल्या जातात. परंतु जो कष्ट करणारा चर्मकार आहे त्याच्यासाठी आपण साधा स्टॉल देऊ शकत नाही. म्हणजे आपण, तुम्हाला माहित आहे ते मंत्री महोदय, 2 चपला पाठवून द्या त्यांना. सभापती महोदय, गमतीचा भाग जाऊ द्या. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आपण योजना करत असताना सर्वसामान्यांसाठी, वंचितासाठी, उपेक्षितासाठी, कष्टकऱ्यासाठी मोठमोठी भाषणं करतो. तेही करतात, आम्हीही करतो. परंतु असा एक तरी चर्मकाराचा स्टॉल दिसतोय का हो, ज्याच्या तिथे उभं राहावं? नीटनेटका स्टॉल आहे, तो रुबाबदार बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय. त्याच्यामुळे माझी मंत्री महोदय आपल्याकडे विनंती आहे, सरकार म्हणून आपण सांगावं की मुंबईत किंवा शहरात जे जे पिच लायसन्स आहेत
किंवा जे फुटपाथवर त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी एक चांगली स्टॉलची योजना आपण बघा, मुंबईमध्ये बृहन्मुंबई दुग्ध विकासच्या माध्यमातून आरेचे स्टॉल होते. कधी काळी या ठिकाणी सकाळी आरेच्या स्टॉलवर लाईन लावून चांगलं दूध मिळायचं, योजना होती ती. मॅप्को आरे, मला वाटतं तुम्ही या चर्मकारांसाठी अशा प्रकारची एक चांगली योजना त्या ठिकाणी आणा, ज्याच्याकडून चर्मकार त्या ठिकाणी चांगल्या सन्मानाने व्यवसाय करू शकतील आणि त्यांना प्रशिक्षण द्या. आपण काय अजूनही त्या जुन्या चपला शिवण्यापलीकडं ते रस्त्यावरचे फुटपाथ बसले जात नाहीत. मग आपण चर्मोद्योगांना जे प्रोत्साहन देणारी जी प्रशिक्षण केंद्र आपण करणार आहात त्या हाय दर्जाच्या अशा प्रकारचं प्रशिक्षण द्या, जेणेकरून इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्या चपला, आपल्या शूज जे काही निर्मिती करू चर्मोद्योगातना त्याला मार्केट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. तशा प्रकारचा शासन प्रयत्न करणार का, हा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी सभापती महोदय माझा. आणि तिसरा प्रश्न, 98 कोटी काय मोठी फिगर नाही. आपण त्या ठिकाणी अटल सेतू 18,000 कोटीचा मानतो, गरज आहे ती, त्याच्यामुळे आज आपल्याला खूप फायदा होतो. डिझेल पेट्रोल वाटतं, अंतर जवळ होतं. मग 98 कोटी काय मोठी रक्कम आहे का? आणि आमचे तर मुख्यमंत्री एकनाथ आहेत, अनाथांचा नाथ आहे, मदतीचा हात त्यांचा सदैव त्या ठिकाणी तयार असतो. आणि त्याच्यामुळे 98 कोटी माफ करावे आणि तशा प्रकारची घोषणा आपण जर करू शकला नसाल, आपण मुख्यमंत्र्यांशी बोला आणि त्या चर्मकार समाजातले जे कर्जदार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मानेवर ज्या ठिकाणी आपलं कर्जाचं जोकड आहे, ओझा आहे, तो कमी करण्यासंदर्भात आपण निर्णय घेणार का, अशा प्रकारचा तिसरा प्रश्न आहे. तसं मी दरेकर साहेब या ठिकाणी सांगितलंय की गटाईच्या माध्यमातून जे स्टॉल आहेत, जे पूर्वी पत्राचे होते, आपण म्हणतात ते खरं आहे. मी पण खेड्यात राहणारा माणूस आहे. त्या समाजाची परिस्थिती फारच हलाखीची आहे. त्यांची लहान मुलं सुद्धा आपण बघतो की काही ठिकाणी पॉलिश करता फिरत असतात, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारने हा निर्णय घेतलाच आहे की फायबरचे स्टॉल त्यांना देण्यात यावे, की ते चांगल्या पद्धतीचे असतील. आपण म्हणला की निर्णय झाला, आपण निर्णयाची अंमलबजावणी झाली, पण आपल्याला माहिती की 3 महिने जवळपास आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टीला थोडा उशीर झाला आहे, हे सरकार मान्य करायला तयार आहे. त्यामुळे याबाबत कालबद्ध कार्यक्रम आपण राबवू आणि संबंधित आमदार जे आहेत त्या समाजाच्या आमदारांना बोलून त्या ठिकाणी बैठक सुद्धा या ठिकाणी लावू. आणि आपण बोललात की या ठिकाणी 2 लाखाची चप्पल, 3 लाखाची चप्पल आपण घेतो, पण या समाजामध्ये कला करणारे लोक आहेत, कलाकार आहेत, पण त्यांना त्या पद्धतीचं दालन नाही. म्हणून आपण देवणार इथे चर्मकाल महाविद्यालय खेरवाडी, तसंच तंत्र प्रशिक्षण महाविद्यालय बांद्रा इथे बंद अवस्थेमध्ये जे केंद्र आहेत ते चर्मकार समाजाला या ठिकाणी त्या मुलांना आधुनिक मागणीप्रमाणे चर्म वस्तूचे प्रशिक्षण देण्याकरता गोवंडी देवणार मुंबई इथे 2 एकर जागा आहे, त्या ठिकाणी आपण तेच करतोय की तिथे बाजूलाच आपल्याला माहिती आहे की तिथे मोठं कत्तलखाना आहे, चर्माचा उद्योग, तिथून जवळ त्यांना चामडा आणता येईल. तर त्यामुळे सरकार त्याच्या विचाराधीन आहे. आणि निश्चितपणाने फक्त आपण जे कर्जाच्या बाबतीत बोललो तर माननीय सीएम साहेबांना आपली ही भावना कळू आणि चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. आपण खेडेगाव मुंबई असं म्हणताय, ही योजना जुनी आहे की त्यांना फायबरचे स्टॉल द्यावे. सभापती महोदय, मुंबईत एकही असा फायबरचा स्टॉल अजून दिला गेला नाही. आपण म्हणता कालबद्ध योजना आपण ठरवली आहे या बाबतीत, ते आपण लवकरात लवकर राबवावी. दुसरं सभापती महोदय की 20-20, 25-25 वर्ष ते गटाई कामगार त्या एका ठिकाणी चपला शिवण्याचं किंवा चप्पल बनवण्याचं काम करतात. या मुंबई महानगर नाही, सभागृहात या प्रश्नोत्तराचा वेळ 10 मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे. नाही दुसरा 10 मिनिटासाठी. आणखी एक प्रश्न आहे ना, मंत्री आमच्या पाटील साहेब, तुमचा प्रश्न आहे आणि संबंधित मंत्री पण आहेत, घाई करू नये. हा भाई. सभापती महोदय की मुंबई महानगरपालिकेतर्फे असं 20 मंत्री महोदय मुंबई महानगरपालिकेतर्फे या गटाई कामगारांचे स्टॉल उचलले जातात, जे 25-25 वर्ष आहेत.
आणि या गटारी कामगारांना बेरोजगार केलं जात आहे. त्यांची जी सगळं रोजगार काढून घेत आहेत. मी आपल्याला विनंती करतो की जे स्टॉल त्या ठिकाणी आहेत, जे आपण म्हणतात फायबरचे देणार आहात, तर हे स्टॉल जे गटारी कामगार 20-25 वर्ष त्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांना आपण द्यावे आणि मुंबई महानगरपालिकेला निर्देश द्यावे की आपण कुठेही या गटारी कामगार अन्याय करता कामा नये किंवा त्यांचे स्टॉल आपण उचलणार नाही, अशा प्रकारचं त्यांना निर्देश द्या, अशी मी आपल्याला विनंती करतो. तसेच आपण 98 कोटी म्हणालात सभापती महोदय, आपण इथे हजारो कोटीची कर्ज माफ करतो, कारखान्यांना साखर कारखाना देतो आणि हा तर गरीब वंचित पीडित असलेला समाज आहे. तर यांचे 98 कोटी आपण माफ करावे अशी मी आपल्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य आदरणीय भाईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी पूर्वीच उत्तरात दिलेलं आहे की या ठिकाणी मागच्या काळामध्ये पत्री दिले जात होते ते सुद्धा आता अस्तित्वात नाही, हे मी सुद्धा मान्य करायला तयार आहे. पण आता या ठिकाणी गटाई स्टॉल करता हे शासनाचं धोरण ठरलेलं आहे की त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे स्टॉल त्यांना देण्याचं सरकारने नियम केला आणि आपण सांगितल्याप्रमाणे 25-25 वर्ष ज्यांच्याकडे लायसन आहे आणि ज्यांचे स्टॉल आहे, तर अशा लोकांना जर त्रास होत असेल तर महानगरपालिकेला सक्त सूचना दिल्या जातील की जे आपल्या पायाचं संरक्षण करतात, सगळ्यात महत्वाचं संरक्षण करतात, आपल्याकरता जे चांगलं काम करतात त्या लोकांकरता सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांना मदत करण्याची, तर तशा सक्त सूचना त्या ठिकाणी दिल्या जातील. आणि आपली तिसरी मागणी होती की या ठिकाणी कर्जाच्या बाबतीमध्ये खरं म्हणायला तर हे कर्ज आपण म्हणतात तसं कमीच आहे, पण मुख्यमंत्री महोदयांना आपली ही भावना कळवली जाईल आणि पॉझिटिव्ह निर्णय घेण्याकरता मी त्यांना विनंती करेन. तुम्हाला विचारायचं आहे, एका मिनिटात फक्त एका मिनिटात. तर हे सभापती महोदय, ह्याच्यामध्ये किती वेळ लागणार आहे, टाइम बाउंड किती? कारण गेले 6 महिने झालेले आहेत आणि आपण गेले कित्येक वर्ष हे करायचं म्हणतो, पण ही कारवाई कधी होणार? 12 फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्रीला याच्या बाबतीमध्ये बैठक घेतली, पण मधला 3 महिन्याचा जो काळ आहे तो आचारसंहितेचा गेला. आचारसंहिता म्हणजे बाबूगिरीचा आचारसंहिता असते ती, त्या आचारसंहितेचा एवढा पगडा असतो की विचारू शकत नाही तुम्ही, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणीच निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून आता 26 जूनला या ठिकाणी ही फाईल मूव्ह झालेली आहे आणि लवकरात लवकर महिन्याभराच्या टाइम बॉन्ड मध्ये हा निर्णय करण्यात येईल, कारण की हा वंचित लोकांचं काम करायचं आहे सरकारने आणि केलेलं आहे. आज आपण बघतो की जे वेगळे वेगळे निर्णय झाले त्याच्यासमोर हा या वंचित समाजाकरता हा छोटासा सहभाग आहे 90-95 कोटी रुपयाचा आणि स्टॉलचा, हा सरकार निश्चितपणाने सोडवेल. पुढचा प्रश्न क्रमांक 12 सन्माननीय सदस्य आमशा पाडवीजी. प्रश्न क्रमांक 23,199. सन्मान्य सभापती महोदय, छापल्याप्रमाणे माझा सभापती महोदय, मंत्री उपस्थित आहेत ना या संदर्भात. माझा प्रश्न आहे छोटी बिंदू नामावली या आदिवासी समाजासाठी एक महत्वाचा. सन्माननीय सदस्य 1 मिनिट, दुर्लक्ष झालंय. प्रश्न क्रमांक 11 आपण या संदर्भात हा प्रश्न आपण अगोदर घ्यायला हवा होता. प्रश्न क्रमांक 23,642 पण संबंधित मंत्री कोण आहेत याचं उत्तर कोण देणार? आणि सन्माननीय सदस्य इथे उपस्थित तुम्ही घेणार? हो बोला, विचारा. चला, प्रश्न क्रमांक 23,642. सन्माननीय मंत्री महोदय, कोणाकडे कोण? नाही, तो 13वा होता, 13वा, पण 12वाचे सदस्य उपस्थित नव्हते, पण ते पुकारतो म्हणतायत अभिजित वंजारी साहेब. कोणी नाही. या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? प्रश्न क्रमांक 12 याला आपण याला राखीव ठेवून देऊ. आता पुकारलाय तर राखीव ठेवून असं काय केलं? राखीव ठेवून 23,642 हा 11वा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा उपप्रश्न हे मांडतो असं म्हणतात, कारण भाई जगताप साहेब इथे उपस्थित नाहीत आणि याला उत्तर शंभूराज देसाई साहेब आपण देणार आहात ना? 11 नंबरला कोण उत्तर देणार? हो, उदय सामंत साहेब येतात. मग 12 नंबर घ्या अगोदर. ठीक आहे, 12 नंबर घ्या.
ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23,199. त्यांना पुकारू दे, त्यांना पुकारू दे. सभापती महोदय, माझा विषय आहे सोटी बिंदू नामावली. प्रश्न फक्त प्रश्न नंतर मी उत्तर. पहिले विचारला होता. प्रश्न क्रमांक विचारा. ओके, चला बोला. ठीक आहे, ठीक आहे. पुकारला गेला ना. ठीक ठीक आहे. 23,199 पुकारला होता. त्याप्रमाणे सभापती महोदय, जे सोटी बिंदू नामावलीचा विषय आहे, जेव्हा नोकरी भरती करताना 4 जागा निघायच्या, तर आदिवासी समाजाच्या त्याच्यामध्ये 1 दलित, 1 आदिवासी आणि 2 जनरल निघायचे. जेव्हा हे छोटी बिंदू नामावली झाली नंतर आदिवासी समाजाच्या किंवा जे जागा निघता 8 जागा निघणार, तेव्हा आदिवासी समाजाचा 1 माणूस लागू शकतो. म्हणून जे छोटी बिंदू नामावली जे सरकारने गठीत केली आहे, हे ताबडतोब रद्द व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही जे आदिवासी ऍडव्हायझर कमिटीची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हा विषय घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही ताबडतोब निर्णय करू, पण आतापर्यंत ते निर्णय झालेला नाही. तर ते ताबडतोब रद्द करू नये, आमच्या आदिवासी समाजाला न्याय भेटायला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य आमच्या पाडवी साहेबांनी या ठिकाणी जो बिंदू नामावलीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, हा जो बदल झाला आपल्या राज्यामध्ये, काय वाचायचं? हा केंद्राच्या धोरणाला सुसूत्र अशा पद्धतीचा बदल करण्यात आलेला होता. तथापि या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य जसं म्हणाले तसं जी बैठक झाली जातीय सल्लागार परिषदेची 51वी बैठक, आणि त्या बैठकीमध्ये बिंदू नामावली 97 नुसार पूर्ववत करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली होती. त्याप्रमाणे त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. परंतु सन्माननीय सभापती महोदय, आपण जो निर्णय 2022 मध्ये घेतला, त्याच्यात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नागपूर यांनी नागपूर हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे, आणि हे पिटिशन प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं ही न्यायप्रविष्ट बाब असताना याच्यामध्ये काही बदल आता करणं म्हणजे हा न्यायालयात एखादी प्रलंबित विषय असताना त्याच्यात हस्तक्षेप केल्यासारखं होईल. परंतु तथापि जर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या या सल्लागार परिषदेच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय जर झाला असेल, तर हा न्यायप्रविष्ट जी बाब आहे त्यातनं कशा पद्धतीनं मार्ग काढायचा विधी व न्याय विभागाचं याच्या बाबतीतला अभिप्राय घेतला जाईल, आणि निश्चितपणे यात सकारात्मक विचार केला जाईल. वंदरी साहेब. सन्मान्य सदस्य आमच्या पाडवी यांनी जो प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी असं सांगितलं की न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. प्रत्येक वेळेस न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित राहिला आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्टेटस को किंवा स्टे नसताना त्या पूर्ण प्रक्रियेला थांबवून ठेवणं हे कितपत योग्य आहे हे या सभागृहाने सांगावं. कारण आपल्या राज्यामध्ये अशा हजारो केसेस आहेत की ज्या विनाकारण त्या कोर्टामध्ये प्रलंबित असताना आपली सर्व काही जी काही कार्यप्रणाली आहे ती थांबलेली आहे आणि अनेक लोकांवर अन्याय होतो. या ठिकाणी आमच्या पडवी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अगदी योग्य आहे. सभापती महोदय, एक 10ला बेल मारतो ना या उत्तरापर्यंत. नाही तुम्ही ऐकता पण सभापतींनी ऐकलं पाहिजे. हो बोला ना, ऐकतोय मी. आमच्या पडवी साहेबांनी हा जो प्रश्न उपस्थित केला बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये तो बिलकुल योग्य आहे. आणि मला या संदर्भामध्ये आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे, त्याच स्कोप मध्ये प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये अशा पद्धतीचं बिंदू नामावलीचं काम करताना आणि नंतर शासकीय नोकऱ्यांसाठी जी काही आपण जाहिरात प्रकाशित करतो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी काही बिंदू नामावली आणि आपण जी काही आकृतीबंध आपण निर्माण करतो, नव्यानं करतो, तर आकृतीबंध आपण किती वेळ करणार आहे? कारण वेगवेगळ्या विभागाचं आकृतीबंध आपण वेगवेगळ्या वेळेला करतो. या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत काम सुरू आहे, त्याच्यामुळे आपण अनेक पदांची जाहिरात काढत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये ठोस काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे. आपण त्याची काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे की बिंदू नामावली ज्याच्यामध्ये आदिवासी विभाग समाज असेल किंवा कुठलीही कॅटेगरी असेल त्या संवर्गाचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये आणि त्यांच्या सुद्धा जागा तशाच राहावा. कारण आकृती बंधानंतर अनेक वेळा अनेक पदं व्यापकच होतात
व्यापकच झालं की त्या सगळ्या समांतर आरक्षणावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून याची काळजी आपल्या शासनानं घेतली पाहिजे. त्याकरिता ठोस उपाययोजना, ठोस पॉलिसी आपलं शासन जाहीर करणार आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे तुमचा. सन्माननीय सभापती महोदय, या स्कोपच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न हा केवळ आदिवासी विभागातल्या बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये होता. मी त्याचं मगाशी उत्तर दिलं, पण तरी सुद्धा सन्माननीय सदस्य वंजारे साहेबांनी जो या ठिकाणी व्यपगत होणाऱ्या पदांच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला आहे, या बाबतीत सुद्धा सन्माननीय सदस्यांच्या बरोबर संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक लावली जाईल आणि सुसूत्रपणा करण्याच्या अनुषंगाने जे काय करता येईल त्याचा विचार त्या बैठकीमध्ये केला जाईल. श्री पडळकर साहेब. सन्माननीय सदस्य आमशा पाडवी साहेब यांनी अत्यंत महत्वपूर्ण विषय तारांकित प्रश्नामध्ये चर्चेला आणलेला आहे. माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये हा नुसत्या एकट्या अनुसूचित जमातीवरती अन्याय करणारा विषय नाही. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि ओबीसी भटके विमुक्त या प्रवर्गातून येणारी मुलं आहेत जे अनआरक्षित जागेवरती मेरिटवरती भरती होतात, परंतु रोस्टर तपासणीमध्ये त्यांचे बिंदू अनआरक्षित जागेवरती आमच्या आरक्षित जागेतली मुलं आलेली असताना सुद्धा जेव्हा रोस्टर केला जातो तेव्हा त्यांना आरक्षित जागेवरती दाखवलं जातं. हा सगळ्यात मोठा रोस्टर घोटाळा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. माझी माननीय सभापती महोदयांच्याकडे विनंती आहे की आपण याच्यावरती एक बैठक आपण लावणार का, की ज्या बैठकीमध्ये सगळे मंत्री बोलवून आम्हाला तिथं बोलावा, आम्ही तिथं रोस्टर घोटाळा कसा झालाय हे सिद्ध करतो आणि मग त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल का, बैठक लावाल का, एवढीच माझी विनंती आहे. मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय वंजारे साहेबांच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं. सन्माननीय पडळकर साहेबांनी देखील तोच प्रश्न उपस्थित केला. या अनुषंगानं जी व्यपगत होणारी पदं आहेत आणि त्या खुल्या प्रवर्गातनं आलेल्या पात्र व्यक्तींना आरक्षणाच्या यादीमध्ये घेतलं जातं, अशा पद्धतीचा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे हा सामान्य प्रशासन विभागाशी निगडीत विषय आहे. इतर सगळ्या मंत्र्यांना बोलवण्यापेक्षा मी स्वतः या विभागाचा आता प्रभारी मंत्री अधिवेशन काळापुरता आहे. मी आश्वासन देतो, अधिवेशन कालावधी संपल्या तातडीने या बाबतीत माझ्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावू, दोन्ही सन्माननीय आमदार महोदयांना त्या बैठकीला बोलवू आणि निश्चितपणे या बैठकीमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. प्रश्नोत्तराचा तास आता संपलेला आहे, पण माननीय मंत्री महिला व बाल विकास यांना एक निवेदन करायचं आहे, त्यांनी निवेदन करावं. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात निवेदन करू इच्छिते. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा रुपये 1500 आर्थिक लाभ देण्यात येईल. त्यामुळे ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज केला असेल तरीही त्यांना जुलै महिन्यापासूनचा लाभ हा देण्यात येणार. या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. कोणतेही एक. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त नसेल, त्यामध्ये जर सुरुवातीला अट ठेवण्यात आलेली होती की 5 एकर जर शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तर ती आपण आता शिथिल केलेली आहे. त्यामुळे मराठवाडा असेल, विदर्भ या भागामध्ये नक्कीच अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा सुरुवातीला 21 ते 60 वर्ष इतका धरण्यात आलेला होता. त्याऐवजी त्याच्यात आता सुधारणा करून 21 ते 65 वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 60 ते 65 वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या
पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. खासकर आपल्या राज्याच्या वेशीवरचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, बेळगाव इथून विवाहित केलेल्या स्त्रिया ज्या आलेल्या आहेत, पण त्यांनी जर त्यांचा विवाह महाराष्ट्रातील राज्यातील आदिवास असणाऱ्या पुरुषांसोबत झालेला असेल तर त्यांचे हे दाखले ग्राह्य धरून त्यांना लाभ दिला जाणार आहे. 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येत आहे. ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जी आहे ती आपण शिथिल केलेली आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे. त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अविवाहित महिला असेल, मुलगी असेल, तिला सुद्धा ती जर 21 ते 60 या 65 या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत. धन्यवाद सभापती महोदय. सभागृहाची आता निवेदनावर चर्चा नाही होणार ना, निवेदनावर चर्चा होणार नाही म्हणते. निवेदनावर नाही, आता त्या संदर्भात जसं प्रस्ताव येईल काय पटकन निवेदनावर आता काही चर्चा होणार नाही सभागृहामध्ये. सूचना आहे आपल्याला, कशासाठी एक सूचना अशी या आहे, संदर्भात आहे का, या विषयासंदर्भात हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरताना अनेक कठीण विषय त्यात आहे. तो फॉर्म सोपा करावा अशी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे. ठीक आहे. सभागृहाची बैठक आता अर्ध्या तासाकरता स्थगित करण्यात येत आहे.